तुमचा जर एखादा जुना रस्ता पूर्वपारी तुम्ही पहिल्यापासून वापरत असलेला रस्ता हा कोणीतरी मोडला किंवा त्याच्यावरती काहीतरी अडथळा निर्माण केला, तर तुम्ही लगेच तहसीलदार साहेबांकडे पळत जाता आणि तिथे जाऊन तुम्ही त्यांना तो रस्ता जो मोडलेला आहे किंवा अडथळा निर्माण केलेला आहे तो अडथळा दूर करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीने पुन्हा तसं करू नये म्हणून तुम्ही त्यांच्याकडे अर्ज करत असता. पण अर्ज करत असताना आपण काही कायदेशीर बाबींचा विचार करत नाही आणि त्यामुळं तुमचा जो अर्ज आहे ॲक्च्युली तो अर्ज नसतो. कारण ज्यावेळेस तुम्ही मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम 5(2) प्रमाणे ज्यावेळेस तुम्ही तहसीलदाराकडे अर्ज देत असता तो एक दावा अर्ज नसून तो एक दावा असतो. त्यामुळे तो दाव्यासारखा चालला पाहिजे, दाव्यासारखा ड्राफ्ट झाला पाहिजे, म्हणजे तो तयार असला पाहिजे. फक्त एक 4 ओळीचा अर्ज दिला आणि केस आपल्यासारखे होईल असं नाही. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीने तुमचा रस्ता मोडला असेल किंवा अडथळा निर्माण केला असेल आणि त्याच्याविरुद्ध ज्यावेळेस तुम्ही केस करत जाता, तो रस्ता पूर्ववत करण्यासाठी जाता, त्यावेळेस हा अर्ज करत असताना किंवा हा दावा दाखल करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण आपल्या चॅनलवरती कायदेविषयक माहिती देत असतो, त्यामुळं जर कायदेविषयक माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला पुढे आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पाहूया. नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर समजा तुमचा रस्ता एखाद्या व्यक्तीनं मोडला असेल किंवा त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केला असेल तर सुरुवातीला तुम्ही एक काम करायचं आहे, पोलीस स्टेशनला एक लेखी अर्ज पाठवायचा आहे. कारण त्याचा पुरावा आपल्याकडे तयार होतो. आपण ज्यावेळेस डायरेक्टली पोलिसांकडे जातो आणि तक्रार द्यायला लागतो त्यावेळेस पोलीस तक्रार लिहून घेत नाहीत आणि मग आपल्याकडे काहीच पुरावा राहत नाही की आपण पोलिसांना गेलो होतो, तक्रार दिली होती याबाबतचा. मग यासाठी आपण काय करायचं आहे की आपण एक लेखी 4 ओळीचा अर्ज द्यायचा आहे की बाबा माझा असा गट नंबर आहे आणि याच्यामध्ये येण्यासाठी हा रस्ता होता, हा रस्ता अमुक अमुक या व्यक्तीने अमुक अमुक तारखेला इतक्या वाजता असा अडवलेला आहे अशाच्या पद्धतीने. मग तो पद्धत कुठली असू शकते, त्यानं उकरला असेल, तिथं काहीतरी काटऱ्या टाकल्या असतील, काहीतरी झुडपं टाकले असतील, काहीतरी फांद्या टाकल्या असतील किंवा काहीही असू शकतं, कोणत्याही प्रकारे अडवलं असेल त्याचं स्वरूप, ऑब्स्ट्रक्शनचं स्वरूप त्यामध्ये नमूद करा आणि तो अर्ज पोलीस स्टेशनला तुम्ही पोस्टाच्या साह्यानं पाठवा किंवा डायरेक्ट तिथं जमा करा आणि त्याची पोच शिक्का घेऊन तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. हे केल्यानंतर हा तुमचा एक सुरुवातीचा पाया झाला. हा झाल्यानंतर तुम्ही माननीय तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल करायचा असतो. त्यासाठी तुम्ही वकिलांची मदत घेऊ शकता. वकिलांमार्फत दावा दाखल केला तर खूप चांगलं. पण जर समजा तुम्ही नसेल केलं तर काय गोष्टी असल्या पाहिजेत, तर अर्जदार म्हणून तुमचं वादी म्हणून तुमचं नाव तुम्ही टाकलेलं असतं, पण प्रतिवादी म्हणून जिथं रस्ता मोडलेला आहे तो रस्ताच्या दोन्ही बाजूला कोणकोणते गट आहेत आणि त्या गटावरती कोणकोणती लोक आहेत, ह्या सर्व लोकांचा समावेश या केसमध्ये झाला पाहिजे. फक्त जो व्यक्ती ती जमीन कसत असेल किंवा वहिवाटत असेल तोच मालक आहे, थोरला भाऊ बघतो सगळं, दुसरा भाऊ पुण्याला असतो किंवा बाहेरच्या जिल्ह्याला असतो, असं चालणार नाही. त्या उतार्यावरती त्याचं नाव आहे ना, तर त्या व्यक्तीला त्यामध्ये पक्षकार म्हणून सामील करायचं आहे. मग तो इथं हजर होऊ नाही होऊ, तो तुम्हाला अडचण आणतोय नाही आणतोय, पण आवश्यक पक्षकार म्हणून त्या रस्त्याच्या दुतर्फा जे गट आहेत त्या दोन्ही गटावरच्या लोकांना पक्षकार सामील करा. त्याची बहीण असेल, नांदायला दुसरीकडे असेल तरीसुद्धा तिला पक्षकार म्हणून सामील केलं पाहिजे, कारण तिचं नाव सातबाऱ्यावरती आहे. तर ही सुरुवातीला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमचं प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन देत असता, मिळकतीचं वर्णन की तुमचा गट नंबर अमुक अमुक आहे, त्यासाठी तो रस्ता होता, त्या गटाच्या चतुर्सीमा त्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही हा अर्ज करत असता ह्यातलं एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे जी आपण MLR 143मध्ये काही आवश्यक नाही पण याच्यामध्ये आवश्यक आहे, ते म्हणजे लिमिटेशन. ज्यावेळेस तुमचा रस्ता मोडलेला असतो किंवा त्या रस्त्यावरती अडथळा आणलेला असतो, त्या अडथळा आणलेल्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत तुम्हाला तहसीलदाराकडे केस करायची असते. म्हणजे हा दावा दाखल करण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याची मुदत आहे. त्या 6 महिन्यातच तुम्ही तो दावा दाखल केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी ज्या मी सांगितल्या आता मागाशी तक्रार अर्ज, त्या तारखा वगैरे असतात की ह्या तारखेला इतक्या वाजता ते नमूद करून आधी ते तुम्ही जर पोलीस स्टेशनला पाठवलं असेल तर तुमचा तो पुरावा होतो कॉज ऑफ ॲक्शनचा की बाबा इथं ह्याच तारखेला त्यांना अडचण आणलं होती आणि ह्या तारखेला मी लगेच तक्रार दिली होती. याच्यावरून समजते की ह्या तारखेला अडचण आली होती आणि अडथळा आणला होता आणि तिथून मी 6 महिन्याच्या आत हा अर्ज केलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला 6 महिन्याच्या आत अर्ज करायचा आहे. त्यानंतर जो रस्ता मोडलेला आहे त्याचं एक कच्चा हात नकाशा झाला पाहिजे की बाबा हा माझा गट आहे, हा मेन रोड आहे, इथून हा रस्ता आलेला होता आणि या रस्त्याच्या इथं या गटामध्ये अमुक अमुक याने अशा पद्धतीने हा रस्ता अडवलेला आहे किंवा अडथळा निर्माण केलेला आहे रस्त्यामध्ये. तर ते कच्चा हात नकाशामध्ये बांध दाखवून दाखवलं पाहिजे की अडथळा केलेले ठिकाण, इथं वादीचे क्षेत्र,
अमुक अमुक इकडं कुठं जे 2 गाव असतील ते एक्स गावाकडून वाय गावाकडे जाणारा रस्ता असं नमूद करून तो प्रॉपर असा नकाशा तुम्हाला तयार करायचा, जेणेकरून ज्यावेळेस तहसीलदार तुमच्या फील्डवरती येतात, पंचनामा करायला येतात, त्यावेळेस तो तुमचा नकाशा बघून त्यांच्या लक्षात येतं की बाबा ह्यानं जे केलं ते बरोबर लिहिलं आहे का. म्हणजे तुम्ही जे केस ड्राफ्ट केलेली आहे, तुम्ही जी कोर्टात केस मांडलेली आहे तहसीलदारासमोर, ती त्यामध्ये सत्यता किती आहे ही स्पॉटवर आल्यानंतर तहसीलदारांना समजतं. जर तुम्ही काहीतरी वेगळंच ड्राफ्ट केलं असेल, चुकीचं काहीतरी नॅरेट केलं असेल, तर तहसीलदाराचे लक्ष देतं आणि तुमचा तो निकाल विरोधात जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही सत्य परिस्थिती आणली पाहिजे, पण आणताना अशी प्रॉपर चॅनलमध्ये एकदम आणली पाहिजे. मग तुम्हाला त्यानंतर 7/12 जोडायचा आहे, मग तुमच्या गटाचा जोडायचा आहे, प्लस त्याच्या गटाचा जोडायचा आहे, आजूबाजूच्या गटाचा पण तुम्हाला 7/12 जोडायचा आहे, की तिथं जिथं रस्ता मोडलेला आहे ते संपूर्ण ह्याचे 7/12 तुम्हाला जोडले पाहिजेत. स्वतःचा 7/12 जोडला पाहिजे आणि नकाशा मी म्हटल्याप्रमाणे जोडला पाहिजे. हे सगळं जोडून तुम्ही आणखी एक गोष्ट मी मग सांगितली, तक्रारी अर्ज दिला होता आपण, तो पण त्यासोबत जोडायचा आहे. आणि मग तहसीलदारासमोर ती केस सुरू होईल. नोटिसा येतील लोकांना, नोटिसा गेल्यानंतर हजर झाल्यानंतर त्यांचं म्हणणं येईल, पण म्हणणं आल्यानंतर तुम्ही केस तुमची पुराव्याला लावायची आहे. फक्त लेखी युक्तिवाद द्यायचा, फायनल आर्ग्युमेंट करायचा आणि केस संपवायची असं नाही करायचं. पूर्ण प्रॉपर चॅनलमध्ये केस चालवायची, तुम्ही त्यामध्ये पुरावा दिला पाहिजे. तहसीलदार जरी स्वतः येऊन बघून गेलेत स्पॉटला की रस्ता अडवलेला आहे, दोन्ही बाजूला रस्ता दिसतोय, मध्ये अडवलेला दिसतोय, तरीसुद्धा केसची जी ट्रायल आहे, हिअरिंग आहे, हे पूर्ण प्रॉपर चॅनलमध्ये व्यवस्थितपणे जसं कायद्यात नमूद आहे त्याप्रमाणे चाललं पाहिजे. यासाठी तुम्ही तुमचा सरतपासाचा ॲफिडेविट द्यायचं, म्हणजे शपथपत्र द्यायचं आहे तुमचं. पुढच्या पक्षकारांचे वकील जे असतील त्यांचे उलट तपास घेतील, नसेल घ्यायचं त्यांना, तर नाही घेणार तर केस तिथून पुढे जाऊ शकते, तिथं अडकून पडणार नाही. त्यानंतर त्याला तुमच्या बाजूने जे साक्षीदार आहेत ते रस्ता मोडताना बघतील, त्यांना तुम्ही साक्षीदार म्हणून तपासलं पाहिजे, म्हणजे त्यांचा जबाब दिला पाहिजे. त्यानंतर त्या समोरच्या पक्षकाराला त्यांना जर पुरावा द्यायचा असेल तर तो देईल, नाही दिला तर त्याचं तो हजर राहत नाही, तो पुरावा देत नाही, म्हणून तसा तहसीलदारांचा आदेश घेऊन केस तुम्हाला पुढं घेऊन जायचे. त्यानंतर मग तुमचा पुरावा दोघाचा बंद झाल्यानंतर तुम्ही आर्ग्युमेंट करायचा आहे आणि मग त्याचा तो निकाल घ्यायचा आहे. निकाल जर तुमच्यासारखा झाला, कारण आता तहसीलदारांना सुद्धा आता वेळेचं बंधन आहे, केस चालवण्यासाठी वेळेचं बंधन आहे. त्यासाठी स्वतंत्र असा आपण व्हिडिओ बनवला आहे की रस्ता किती फूट असला पाहिजे, किती वेळेत ते केस संपवली पाहिजे, याबाबतची माहिती देणारा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वीच अपलोड केलेला आहे. निकाल तुमच्यासारखा झाला की तुम्ही पहिले वरच्या कोर्टामध्ये, मग ते प्रांत अधिकारी असतील किंवा दिवाणी कोर्ट असेल, या दोन्हीकडे कॅव्हेट दाखल करायचं आहे, जेणेकरून तुमचा रस्ता पूर्वत करत असताना लगेच कुणाच तरी स्टे येणार नाही. एवढं करून झाल्यानंतर मग तुम्ही अपील कालावधी संपल्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये तुमचा रस्ता पूर्ववत करून घ्यायचा आहे. आणि तहसीलदारसुद्धा त्यांना सांगत असतात की बुवा तुम्ही रस्ता नंतर मोडू नका, रस्ता मोडला तर त्यानंतर कशी त्याला शिक्षा होते, काय प्रोसिजर, त्याबाबतचं देखील आपण व्हिडिओ यापूर्वीच चॅनलवरती अपलोड केलेला आहे, की वारंवार जर प्रतिवादी रस्ता मोडत असेल तर काय होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत ह्या पद्धतीने अर्ज करायचा आणि या पद्धतीने चालवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला, कारण नुसता अर्ज मंजूर होणं गरजेचं नाही, तो अर्ज मंजूर झालेला वरच्या कोर्टात पण टिकला पाहिजे. ह्यासाठी ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि या पद्धतीने तुम्ही अर्ज करा. तर अशाच कायदेशीर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.